दिग्गज वकील म्हणतात आम्हाला बोलू देईना. आयोगावर या स्टेटमेंटने प्रश्नचिन्ह. शरद पवार गट म्हणतोय आमचे ऐकून घ्या, पण दोन्ही सुनावणी दादा गटाचा बोलबाला. आयोगानं शिवसेना निर्णय फटक्यात केला, तोच स्टंट राष्ट्रवादी केसला लागू करू पाहतात. निवडणूक आयोग कोर्टाच्या निशाण्यावर. राष्ट्रवादी विषय तिकडे सॉर्ट करावा लागेल. नेमकं घडलंय का? सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय तर गेला, पण त्या अगोदर केंद्राचं जे निवडणूक आयोग आहे ती परीक्षा पास होणं राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेचं आहे. आणि ती परीक्षा पास तेव्हाच होऊ शकते ज्यावेळी इलेक्शन कमिशन म्हणजे थोडक्यात निवडणूक आयोग बोलू देईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे शरद पवार गटाची बाजू मांडण्यासाठी दिग्गज वकील स्वतः नीरज कौल हे आहेत. पण नीरज कौल म्हणतात आम्हाला बोलूच देईनात, आणि त्यामुळे निवडणूक आयोग जे आहे ते संशयाच्या भोवऱ्यात आलं. आता त्यामध्ये काय घडलंय, कालच्या सुनावणीत कसं काय झालं, आणि अजित पवार गटाला झुकतं माप मिळालं की शरद पवार गटाला मिळालं, याचा सगळा सारांश आजच्या या विषयामध्ये. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावरून सुनावणीला काल सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्यानं सुनावणी 15 मिनिटं उशिरा सुरू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट युक्तिवाद करणार हे आधी स्पष्ट झालेलं होतं. अजित पवार गटाने गेल्या सुनावणी वेळी देखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका त्यांनी ऐकून घेतली. म्हणजे काय, अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार होतं. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करून निवडणूक आयोग याबाबतचा अंतिम निर्णय घेणार होतं. तर काल घडलं असं की अजित पवार गटाचे वकील म्हणजे नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांचे अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरू नये, एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाहीये, पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीसमोर झालेल्या नाहीत असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या बाजूने आहेत, त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्यात, त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला. दुसरीकडे बहुमत आमच्याकडेच आहे असा सुद्धा दावा अजित पवार गटाचाच आहे. थोडक्यात काय तर शरद पवार मनमानी करतात, स्वतःच खरं करतात असे काहीसे स्टेटमेंट जे होते ते अजित पवार गटाचे होते. आणि त्यानंतर नीरज कौल यांच्या युक्तिवादानंतर मनू सिंघवी हे आपली भूमिका मांडणार होते. म्हणजे नीरज कौल, मनू सिंघवी हे दिग्गज नेते शरद पवारांच्या बाजूने आपली मतं मांडतात. तर महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे, तसेच नागालँडचे 7 आमदार आमच्या सोबत आहे असं अजित पवार गटाने म्हटलं. आणि त्यांनी शिवसेना प्रकरणाचा दाखला दिला. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्या सोबत आहे असा दावा अजित पवार गटानं केला. आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून आता शरद पवार गट काय म्हटलेलं आहे ते ऐका. तर शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवडणूक न घेताच एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणुका करत होत्या, ते योग्य आहे का असे काहीसे प्रश्न जे होते ते अजित पवार गटाचे होते. शरद पवारांनी आपलंच घर चालवलं, तसा पक्ष चालवला, शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवले, हे सगळे काही अजित पवार गटाचे स्टेटमेंट होते. तर त्यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवार गटात कोण आहे ते स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सदस्य आणि आमदारांचा आकडा एकदा तपासावा, बहुसंख्य आमदार कोण आहे ते सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलाय. पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही आक्षेप घेतला नव्हता असाही शरद पवार गटानं जो आहे तो युक्तिवाद केला. हाच खरा तर पॉइंट आहे बरं का, की इतके आमदार आहेत पण ते कोण आमदार आहेत हे अजूनही म्हणजे अजित पवार गट सत्तेत येऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा माहिती नाहीये की अजित पवार गटासोबत नेमके आमदार कोणते. तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करा. आणि निवडणूक आयोग मॅनेज होण्यासारखा विषय आहे का हा प्रश्न यावरही जरूर व्यक्त व्हा. विषय आवडला तर होऊ दे शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.